बीडमधील राख, वाळू आणि भूखंड माफियांना सुतासारखं सरळ करू अशी गर्जना करणाऱ्या पालकमंत्री अजित पवारांनी आता कारवाईचा बडगा उगारलाय आणि सुरुवात केली आहे राख माफियांपासून। परळीमध्ये यापुढे निविदा प्रक्रियेद्वारेच राख उपसा करण्यात येणार आहे। निविदा मिळालेल्या 16 एजन्सीकडनं दाऊदपूरमधील राखेच्या उपशाला पोलीस संरक्षणात सुरुवात झाली। या निर्णयामुळे परळीतील राख माफियांना आता लगाम बसेल असं म्हटलं जातंय। सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बीडमधील राख माफियांचं रॅकेट समोर आलेलं, त्यानंतर आता राख उपशासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे। राखेची प्रक्रिया मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री आहे दिल्लीची, त्यांच्या गाईडलाईन्स आणि महानियोजनकोचं जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत त्यांनी आम्हाला जे दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही टेंडर काढतो। आणि सध्या जी काय राख आपली 80 पॉन्डॅश आहे की ती ओली ओली राख म्हणतो आपण त्याला, आणि दुसरी आहे ड्राय फ्लायश बल्करमधून जाते, क्लोज असतात ते, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही। उरला प्रश्न आहे पॉन्डॅशची, मागे 2 वर्षापूर्वी टेंडर काढलं होतं आपण, परंतु बऱ्याच काही गोष्टीमुळे ते अडखळं होतं। परंतु माननीय मुख्यमंत्री साहेब आपले ऊर्जा मंत्री आहेत, तसेच माननीय बोर्डीकर मॅडम ऊर्जा राज्यमंत्री, आमचे महानिर्मिती जे CMD साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही हे प्रक्रिया आता चालू केलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।